नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. शुभूने आता घनश्यामला इन्स्पेक्टरच्या समोर बसवलेलं असतं आणि आता रुद्रकडे काहीच चान्स राहिलेला नसतो. रुद्र म्हणतो घनश्याम जायचं आणि त्या रूम मध्ये जाऊन बसायचं. आता लगेच विशाल म्हणतो सर मी घेऊन जातो. नाही, तो एकटा जाईन की, त्याआधी मला एक महत्वाचा सरकारी कॉल करायचा आहे, तेवढा कॉल करू दे, मग मी जातोच. आता याची साक्ष घेतोच. पण तो रुद्र सर फोन बिन काय लावलाय, साक्ष द्यायला रेडी आहे, पटकन साक्ष द्या, मोकळं व्हा. कशाला उगा टाइमपास करताय हो? आताच म्हटलं ना अर्जंट कॉल करायचा आहे, मग करू दे की तेवढा कॉल. येईपर्यंत माझ्या साक्षीदाराला कोणी बोलणार नाही, भेटणार नाही, कळतंय का? महत्वाचा कॉल होईपर्यंत कुणीच बोलणार नाही. घनश्याम जायचं आणि आतल्या रूम मध्ये जाऊन बसायचं. घनश्याम खूप घाबरलेला असतो, आता अगदी बिचारा घाबरतच चाललेला असतो. कॉल करून येतो तोपर्यंत कोणीही आत जाणार नाही, कळतंय का? तो आम्ही पण आतमध्ये येणार, साक्ष आमच्या समोरच झाली पाहिजे. फेरफार होऊ शकते ना, त्यामुळे फेरफारीची कुठंच मला काही हे करू द्यायचं नाहीये, माझ्या समोरच सगळी साक्ष वगैरे झाली पाहिजे. तर किती चॅप्टर हे शुभूला माहिती असतं, त्यामुळे शुभू त्याला अजिबात जागा देत नसतो की त्यांनी काहीतरी करावं आणि साक्षीमध्ये फेरफार काहीतरी करावं. आमच्या समोर सगळ्यांच्या समोरच साक्ष झाली पाहिजे. कोणाचं काही ऐकत नाही, यांच्यावर लक्ष ठेवा असं सांगतो आणि रुद्र आता निघून गेलेलं असतं. रुद्र काहीतरी करणार हे सगळ्यांनाच माहिती असतं. आता शोभाला फार गरम होत असतो, फॅन लावायला लागते तर फॅन चालू होत नसतो. या शुभूने कुठं आणून ठेवलंय काय माहिती, आणि या खिडकीचा तर उपयोगच नाहीये, वाऱ्याची एक झुळूक सुद्धा येत नाही, कुठे बसवलंय आणि कुठे नाही. या शुभूने शोभी फक्त चिडचिड करत असते. आई बिचारी काहीतरी काम करत असते, स्वयंपाकाची तयारी चाललेली असते. गरमीने उभं राहून राहून पुतळा अख्खा वितळून जायला बसला. आई अशी सवयच नाही असल्या कोंदाऱ्यात राहायची. मी म्हणते शोभा काय लावलंय ग सकाळपासून, भुनभुन भुनभुन भुनभुन, एवढं त्रास, एवढं कस्तुरी होतोय का तुला? अगं एवढा त्रास होतोय बाई, एक काम कर की नवऱ्याच्या घरी जावा, तिथं मस्त एसी लावून बस की, मग गरमी नाही त्रास नाही. जा की नवऱ्याच्या घरी, ते कशाला राहतीस ग? स्त्री राहायचं, एसी फॅन सगळं बसवून घे की, आयुष मध्ये राहा, म्हणजे तुझा पुतळा आहे ना वितळणारच नाही. आईने आता चांगला स्टोला ठेवून दिलेलं असतं, तिची बोलतीच बंद करते. बाई सुखात राहा तिथे, इथे कशाला उगाच मरतीये रोज. डोक्यावरचं वजं उतरांना बाई, जा आता. अडवलं का? राज म्हणून म्हणतोय का आम्ही? तुम्ही ना पैसे द्या यांचे, मग जाऊ की आम्ही सासरी. आम्हाला हाऊस नाहीये तुमच्याबरोबर इथे राहायची, आम्हाला पण वाटतं की सासरी जावं राहावं. शोभे लाज शरम सगळं इकून खाल्लंय होय, जरा बी लाज नाही होय? मनाची नाही मनाची तरी लाज ठेव ग. बाप पोलीस स्टेशन मध्ये अडकला, बापाला सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय तुझा भाऊ, वन फिरतोय. त्याची अब्रू वेशीवर टांगली आणि तुला हुंड्याच्या पैशाचं पडलं होय. खरंच शोभे लाज नाही ग तुला? की आहेस की अजून कोण आहेस ग? हैवान आहेस की काय? हा मया काहीच येत नाही का? आहे बासा बास लागतो की नाही? गप की. आलेला असतो जावई बापू शशांक म्हणजे, अगोबाई तुम्ही आलात, बसा 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 बसा. आता लगेच नवऱ्याला बसायची सोय करत असते, तिची गरमी बिरमी सगळी पळून गेलेली असते. बसा बसा, राहू दे नको करू शोभे बसायची तयारी. आहे बरं धूळ, पण बसा, पहिल्यांदाच आले ना तुम्ही. पाणी विसरलो की, नवरा आला की तिला अगदी आकाश पाताळ एक झालेलं असतं, पळतच सुटलेली असते. शोभे काय महाल शोधलाय ग शुभू न? वा एक नंबर महाल या बाई. घर चालू होताच संपतय, घर आहे की अडगळीची खोली? तरी काय बोलणार, तुमचं काय बाई नवल? जावई बापू माझ्या पोरानं अशा परिस्थितीत सुद्धा एका रात्री धावपळ केली आणि आम्हाला छप्पर मिळवून दिलं, कौतुकाचे ना? खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी जावई बापू. कौतुक राहू द्या बरं सासूबाई, पोराचं कौतुक राहू द्या बाई, सगळं राहू द्या. चिचुंद्रीकडे लक्ष द्या. लपून त्या श्रावणीला भेटायला गेली मी, नक्की बघितलं आणि तिला लगेच गाडीवर बसून घेऊन आलो. चिचुंद्री ना लक्ष द्या, त्या श्रावणीकडे जातीये. तू सावलीला भेटायला गेली होती सानू? श्रावणीला भेटायचं काहीच कारण नाहीये, विश्वंभर साहेबाचा आपल्या कुटुंबावर किती राग आहे माहिती ना, मग कशाला जातीस ग तिच्या जवळ? सानूला बोलायला लागलेली असते. कोणतं संकट ओढवायचंय ग बाई? आता सानिकाला खूप रागवत असते. आई अगं ऐक की, तू तिला भेटायला नव्हतेच गेले ग, मी डॉक्टरकडे गेले होते, माझं जरा डोकं दुखतंय ना म्हणून. नुसतं डॉक्टरचं नाव ऐकते ते लगेच घाईघाईने हातातलं काम टाकते आणि काय झालंय माझ्या बाळाला म्हणून जवळ येते. बरं नाही वाटत का तुला? इतकं दुखतं ना, थांबतच नाहीये. चेकअपला गेले होते ग. मी म्हणते असा कोणता इंटरनॅशनल आजार झालाय का तो बराच होत नाहीये ग? परवा डोकं, तेरवा उलट्या, काय काय आजार आहेत ग तुला सानिके? सांग म्हणतो उलट्या झाल्या, चिचुंद्रीला उलट्या? हो उलट्या झाल्या तिला. म्हणले डॉक्टर कोणत्या डॉक्टरकडे गेली होती आणि नक्की कसला त्रास झालाय कळेल का? सानिका, आता शोभा हात धुवून मागं लागलेली असते सानिकाच्या. दवाखान्यात नेमकी कशासाठी गेली होती? नॉर्मल विकनेस सांगितलाय, बाकी काही नाही. दिल्यात पडेल म्हणे फरक, फ्रेश होत्या. ती सॅक असती ती डायरेक्ट वरच्या कपाटात ठेवून देते. आता शोभाला शंका आलेली असते, सॅक खाली ठेवायची सोडून वर काही नाही टाकून दिली. त्या गोळ्या दिल्या दाखव की. सानिका पळून गेलेली असते. आता खूप टेन्शन आलेलं असतं. आता इकडे रुद्रचा काय तो कॉल असतो महत्वाचा, सरकारी कॉल तो झालेला असतो आणि आता साक्ष घ्यायला बसलेले असतात सगळे. आणि विशाल हा जे काही बोलणार आहे ना, शब्दाने शब्द लिहून घ्यायचा, शब्दाने शब्द रेकॉर्ड झाला पाहिजे. विशाल म्हणतो यस सर, याला बोलू द्या, मी लगेच रेकॉर्ड करायला सुरुवात कर. तू आता स्वतःच्या तोंडाने कबूल कर, दौलतरावांच्या पिशवीत महालक्ष्मीचा हार तूच टाकला होता. हे सगळं अलकनंदा मॅडमच्या सांगण्यावरून करण्यात आलं, हे खरं आहे का? श्याम तुला काहीतरी विचारलंय. रुद्र आता मोठ्या आवाजात म्हणतो की उत्तर दे घनश्याम, जे विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. घनश्याम इतका घाबरलेला असतो की तू काही बोलायला तयार नसतो.
शुभू आणि श्रावणी एकमेकांकडे बघत असतात की याला काय झालंय, हा आता का बोलत नाहीये. मी म्हणते घनश्याम काका आता बोला, आता वेळ आहे खरं बोलण्याची. नंदा मॅडमच्या सांगण्यावरून केलंय का सगळं, घनश्याम बोल पटापट. नंदा मॅडमने केलंच नाहीये सर, मी कधी म्हटलो अलकनंदा मॅडमने केलंय. श्रावणीला आणि शुभूला धक्का बसलेला असतो. रुद्रने काहीतरी धागे दोरे ओढलेत म्हणूनच हे चाललंय सगळं. रुद्र आता आतल्या रूम मध्ये फोन करण्यासाठी आला होता आणि याला पण आधीच आतल्या रूम मध्ये पाठवलं होतं. त्यावेळेस त्याला काहीतरी घाबरवलं असणार, म्हणूनच घनश्याम डायरेक्ट नाही असं म्हणतोय. केलंय पैशासाठी, बाकी कोणीच माझ्यावर दबाव आणला नव्हता. रुद्राने बरोबर अलकनंदाला वाचवलेलं असतं. मी म्हणजे तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का घनश्याम काका. मला काय म्हटले की अलकनंदा मॅडमने जबरदस्तीने मला हे करायला लावलं आणि आता म्हणताय की मी स्वतः केलंय पैशासाठी. खोटं का बोलताय तुम्ही. रत्त्याचं अलकनंदा मॅडमचं नाव घेतलं अगदी स्पष्ट, एक नाही 1000 वेळा, आणि आता इथे नाही म्हणताय. तुम्ही असं का करताय घनश्याम काका. शुभू आणि श्रावणी म्हणत असतात की घनश्याम का खोटं बोलतोय. आता रुद्र लगेच चिडलेलं असतो, चौकशी मी करतोय ना, मग तुम्ही कशाला मध्ये मध्ये करताय. हा सरळ सरळ खोटं बोलताय सर, मलाही तेच सांगितलं होतं त्याने आणि इथे येऊन काहीतरी वेगळं बोलतोय आणि तुम्ही म्हणताय की मी चौकशी करतोय. मग हा खोटं का बोलतोय. श्रावणीला वेगळं सांगितलं, मला सांगितलं आणि आता तुमच्या समोर काहीतरी सांगतोय. तर म्हणतोय शेवटचं सांगतोय, हे माझं पोलीस स्टेशन आहे, शहाणपणा करायचं नाही, त्या समोर असं बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय, जास्ती तर अजिबात बोलायचं नाही. शुभू आता धावून चाललेलं असतो. श्रावणी म्हणते शुभू जरा शांत बस प्लीज, शुभू शांत बस, आपलं काम होणं गरजेचं आहे, त्यावर ताबा ठेव प्लीज शुभू. आणि म्हणते रुद्र सर देवा शप्पथ सांगते, आत्याने करायला लावलं, बाहेर 1000 वेळेस म्हटलं आणि आता इथे नाही होऊन पडतोय. त्यानेच पिशवीत हार टाकायला लावला आणि म्हणूनच याने हार टाकला. याने किती वेळा मला सांगितलं आणि आता येऊन नाहीच म्हणतोय तो. एकंदरीत सगळ्यात लक्षात आलेलं असतं की हे जे काही नाटक आहे ना, फक्त रुद्रने केलेत आतल्या रूम मध्ये येऊन. त्यामुळे मी समजू शकतोय तुम्ही काय म्हणताय ते, मला सगळंच कळतं. पोलिसांना फक्त आणि फक्त पुरावे, साक्ष महत्वाची असती ना. याला अटक करा आणि लॉकअप मध्ये टाका. हे काय बोलायचंय तो बोललाय तो, आता त्याची साक्ष लिहून घेतली ना, आता याला लॉकअप मध्ये टाकायचं. नंदाला काही झालेलं नसतीच्या केसालाही धक्का लागत नाही, अगदी व्यवस्थित ती बाहेर निघालेली असते. आता अलकनंदाचं नाव गायब असतं, फक्त शुभूचे वडील सुटणार एवढंच काय केलेलं असतं. श्रावणी म्हणते हा सर अलकनंदा आत्याला काहीच होणार नाहीये का, नावच घेतलं नाहीये तर कसं काय होणार आहे मॅडम. श्यामला आता लॉकअप मध्ये टाकलेलं असतं. श्रावणी आणि शुभू तिथेच बसलेले असतात, काही एक उपयोग झालेला नसतो एवढी धावपळ करून. बरोबर शुभूकडे खुनशीने बघत असतो. श्रावणी आणि शुभू आता निघून जातात, कारण हे रुद्राचा खेळ लक्षात आलेला असतो. वरचा वापर केलेला असतो आणि बरोबर सगळी सूत्र हलवलेली असतात. श्याम जेव्हा त्या रूम मध्ये बसलेला असतो तेव्हा तिथे विक्रम आणि स्वीटी आलेली असते. रुद्रने आधी त्याला तिथे रूम मध्ये बसायला लावलेलं असतं, तेही एकट्याला. डायरेक्ट त्याच्या तोंडामध्ये बंदूक घातलेली असते, जर काही बोलशी ना तर जागेवर उडून देईना, म्हणून तो इतका घाबरलेला असतो. आणि जे विक्रमने सांगितलंय तेच तो बोललेला असतो रुद्रच्या समोर. कशी अलकनंदा मॅडमचं नाव आलं तर एक सेकंदही जगणार नाही, लक्षात ठेवायचं. जर नाव घ्यायचा प्रयत्न जरी केला ना तर त्या क्षणाला मारून टाके ना विक्रम पाटील आपले नाव. तो 7 स्वीटी सुद्धा देत असते. शुभू आणि श्रावणी निघून गेल्यावर रुद्रला हे सगळं आठवत असतं की विक्रम स्वीटी आले, मग घनश्यामला कशी धमकी दिली, मग घनश्यामने कसं सगळं बदललं आणि फक्त स्वतःवरच सगळा आरोप घेतला. विक्रम, स्वीटी, अलकनंदा यांची नावच खोडून टाकली. सगळं काही रुद्रने, विक्रमने आणि स्वीटीने केलेला हा डाव असतो. रुद्र सर आमच्या टीम मध्ये, कळलं का. हे घनश्याम. स्वीटी तोंड वर करून त्या घनश्यामला म्हणत असतो. आता एकटाच हसत असतो, त्याला वाटतं की मी फार कमाल केली. विशालने इकडे अण्णांना सोडवलेलं असतं. अण्णांना विशाल म्हणतो की अभी आप फ्री हो गए, श्रावणी मॅडम ने आपको छुडवाया है. इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं. म्हणतात पोरी जे काही केलंय ना आयुष्यभर विसरणार नाही. धन्यवाद धन्यवाद, लई लई धन्यवाद. सांगतो आई महालक्ष्मीचा हार मी खरंच चोरला नाही. त्याचा खूप मोठा गैरसमज आहे. अण्णा हात जोडत असतात श्रावणीच्या पुढे. श्रावणी म्हणते मला सगळं माहिती, तुम्ही काहीच सांगू नका. तर थोबाड घेऊन तिथे आलेला असतो आणि दौलतरावला म्हणतो दौलतराव मी जे काही केलं ना ते कायद्याला धरूनच केलं आणि फक्त न्याय मिळावा यासाठीच केला, मुद्दाम तुम्हाला टॉर्चर करायचं म्हणून केलं नाही या दौलतराव. आता श्रावणीच्या समोर फार चांगला आहे रुद्र असं दाखवत असतो. इतकं टॉर्चर केलेलं असतं अण्णांना, इतकं टॉर्चर, आणि आता म्हणतो की मी हे फक्त कायद्यासाठी केलं. त्यांना माहिती असतं, शुभूला माहिती असतं की रुद्राने का आणि कशासाठी केलं, पण श्रावणी सोबत समोर कुणीच काही बोलत नाही. चालता सुद्धा येत नसतं, इतकी वाईट अवस्था केलेली असते. बाहेर आणून बसवलेलं असतं. श्रावणी आता चाललेली असते. शुभूला गेस्ट श्रावणीशी बोलायला जरा लांब येतो. तुला दिलेलं प्रॉमिस पाळलंय या शुभू, पुढे आपल्याला कधीच भेटता येणार नाही. आता दोघांनाही फार वाईट वाटत असतं. हे सगळं कठीण आहे माहिती, पण आपल्याला हे करायला लागणार आहे. तुला खूप त्रास दिला पण तू सगळे हट्ट पुरवलेस माझे. सगळा वेडेपणा शांतपणे सहन करायचा शुभू तू. आणि आता रडायला लागलेली असते. परिस्थितीमुळे जरी आपल्याला एकमेकांपासून दूर जायला लागलं तरी मी तुला आयुष्यात कधीच विसरणार नाहीये शुभू. सुद्धा रडायला येत असतं, कारण श्रावणी बरोबर ही शेवटची भेट असते. तर श्रावणी स्वतःची काळजी घे आणि जपून राहा. त्यात कधी जरी अडचण आली तरी मला कॉल करायचा, श्रावणी मी आहे. तुला कॉल करून कधीच त्रास देणार नाहीये शुभू. करू नको शुभू, कधीच काही अडचण येऊ नये श्रावणी. मी म्हणते शुभू आता मला कधीच मागं फिरता येणार नाहीये. दोघांची शब्द जड झालेली असतात, पावलं जड झालेली असतात, कारण आता ही शेवटची भेट असते. ही रडत असतात. शेवटी आता श्रावणी आणि शुभू कायमचे वेगळे झालेले असतात. फार दुःख झालेलं असतं, पण हा विरह सहन केलेला असतो घरच्या लोकांसाठी. आता
दौलतराव सुटले ही बातमी आता इकडे कळालेली असते श्रावणीच्या घरी. विश्वंभर साहेब असतात, त्यांच्या ऑफिसमधनं फोन आलेला असतो. त्यांचे जे मंडळ असतं त्या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतलेला असतो आणि विश्वंभर साहेब म्हणतात, एकदम निर्णय कसा घेऊ शकता, तुमची पोरगी तर शुभूची नातं जोडायला लागली आहे, आमच्या सगळ्या पार्टीला कलंक लावताय तुम्ही, पोरीला वळण लावता आलं नाही आणि आम्ही जो निर्णय घेतला त्यावर विश्वंभर साहेब आम्हाला विचारताय. आता तुम्हाला विचारायचा काहीच अधिकार राहिलेला नाहीये. विश्वंभर साहेबांना फार धक्का बसतो की माझ्या पार्टीने एवढा मोठा निर्णय कसा घेतला. त्या सगळ्या गोष्टींचा राजकारणावर वाईट परिणाम होतो साहेब, तुम्हाला माहितीच आहे ना. कसं विसरला हो. तर म्हणतो सगळं व्यवस्थित करतो, विश्वास ठेवा. विश्वंभरचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसतो. समोरच्या माणसाने फोन बंद केलेला असतो. आता विश्वंभरची तळ पायाच्या मस्तकात गेलेली असते. त्याची जे पद असतं, जे मंत्रीपद असतं ते आता जायला लागलेलं असतं, त्याच्यावर गदा आलेली असते फक्त शुभू आणि श्रावणी यांच्या नात्यामुळे. तुम्ही म्हणतो काय झालंय भैया, एवढं का चिडलास तू, सांग की. त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे, काय बोललंय तुला ते. पी सगळं संपलं, आपल्या हातात काहीच राहिलं नाही, सगळं गेलंय आपल्या हातातून. बाद झालोय पृथ्वी, मी कुठलच राहिलो नाही. तिकीट न देण्याचा निर्णय घेतलाय. आता निवडणूक होईपर्यंत मी पदावर आहे, निवडणूक झाली की पद गेलं. हायकमांडने निर्णय घेतलाय, त्यामुळे एक्सक्यूज काहीही चालणार नाही. असं कसं निर्णय घेऊ शकताय ते, असं कसं डायरेक्ट. आता पृथ्वीलाही धक्का बसतो. जो सांगायचा प्रयत्न केला ते ऐकून घेत होते का, फोन कट केला त्यांनी. म्हणतो आपण काय करायचंय भैया, आत्ताच्या आत्ता त्या श्रावणीला बोलवा, आत्ताच्या आत्ता ती बाई पुढे हजर पाहिजे. आलेली असते आगीत तेल ओतायला, बरोबर वेळेवरती हजर होत असते. मी सांगतो की साहेब ती कुठे आहे सध्या, त्याच्या तिकिटासाठी एवढी धडपड करायलाय तुम्ही. श्रावणी का चोराला मदत करते तिकडे, तुझ्या बापाला पोलीस स्टेशन मधून सोडवायला गेलीये ती, त्याच्यासाठी धडपड करते ती, इथं कशी सापडलो. अजून राग आलेला असतो या विश्वंभरला, काय करू आणि काय नाही, अगदी लाल बुंद झालेला असतो. मी या श्रावणीच्या नरडीचा घोट घेऊ की काय, अशी अवस्था झालेली असते की ती माझं इथं पद गेलंय आणि शुभूच्या बापाला जेलमध्ये सोडवती होय ही श्रावणी. म्हणजे स्वतःच्या बापाची काळजी नाही तर शुभूच्या बापाची काळजी येईल. आतापर्यंत सुखरूप सोडवलं सुद्धा असणारे शुभूच्या बापाला, ते पण तुमच्या नाकावर टिचून सही सलामत सोडलाय त्याला, शुभूच्या बापाला, श्रावणीने. हो, या परिस्थितीत तिला कोण महत्व आहे, शुभूचा बाप. आणि तुमचं तिला काहीच देणं घेणं नाही. बाप बापच असतो, पण श्रावणीला कधी कळायला लागलंय ते. बापाची किंमत कशी कळणार हो श्रावणीला. आता स्वीटी नको बोलायला, ते सुद्धा बोललेली असते मुद्दाम विश्वंभर साहेबांच्या समोर. ही स्वीटीची भाषा नसते तर अलकनंदाची भाषा बोलत असते स्वीटी. पृथ्वी काकाला सगळं कळतं, पण आता पृथ्वी काहीच बोलू शकत नसतो. इकडे आता शुभूच्या घरी सगळ्यांनाच टेन्शन असतं आणि जावं इथं बसलेला असतो मस्तपैकी. नाही वाटत पोलीस सहजासहजी सोडतील आपल्या सासरे बुवांना. जेवणाचं बघ काहीतरी, शोभा भूक लागलीये ग मला. आईला काळजी लागलेली असते, यांना सोडवलं का व्यवस्थित, काही अडचण आली का, आणि जावा याला खायचं पडलेलं असतं. आता खायला काहीतरी आहे का बघायला चाललेली असते. आई अशी माघारी रागाने बघते ना या शोभीकडे आणि जावयाकडे, जागेवरच थांबलेली असते. म्हणते आपण नंतर जीव ना, आता नको, नंतर जीव. त्यात काय अण्णांना आणलेलं असतं शुभूने सही सलामत. तिला इतका आनंद होतो. आता जावयाला शोभा म्हणते उठा, बसू द्या अण्णांना, तेव्हा जावई उठतो, नाही तर तो खुर्चीवर बसलेलाच असतो. फार वाईट अवस्था केलेली असते, फार हाल केलेले असतात रुद्रने. आता पटकन पाणी देते अण्णांना. पितानी हात अगदी थरथर कापत असतात अण्णांचे. म्हणते अण्णा बरं वाटतंय का हो. अण्णा म्हणतात हो बाळा बरं वाटतंय. रडायला लागलेली असते. तुम्ही कुठं आला माहिती का, आपल्या घरात. म्हणे आपलं ऐकलंय. तर ते बाबा हे कसं केलं, पोलिसाच्या कोठडीतून सोडवायचं म्हणजे किती अवघड गोष्ट होती. शुभू म्हणतो आई म्हणतात कारभार नाही, शुभूने नाही, श्रावणीने सुद्धा मला सोडवलंय. श्रावणीने आणि शुभूने दोघांनी मिळून मला सोडवलं, नरकातनं बाहेर काढलं. म्हणते वाटलंच अजून त्या पोरीचं नाव कसं घेतलं नाही, एवढं रस्त्यावर आणलंय तिने तरी तिचं कौतुकच चाललंय नाही का. शुभूचं आहे ना त्या श्रावणी शिवाय एक पान हलत नाही. प्रत्येक वेळेला श्रावणी श्रावणी याला लागतेच. लोकांवर विश्वासच नाहीये माझा. आता शशांक बोलायला लागलेला असतो, माझं त्यांना शाप आहे, कधीच भलं होणार नाहीये त्या लोकांचं. आता लगेच शुभू म्हणतो दाजी श्रावणीबद्दल काही बोलायचं नाही, ती चांगली आहे. या सगळ्या श्रावणी कुठेच नाहीये, तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय अण्णांना सोडवण्यासाठी. श्रावणीविषयी साहेबांविषयी काहीच बोलू नका, दोघं पण चांगलेच. सध्या गैरसमज झालाय ना म्हणून ते तसं करताय. तुम्ही वाईट साईड बोलू नका प्लीज, ते खरंच चांगले लोक आहेत, जवळून मी त्यांना अनुभवलंय. म्हणते वा रे वा, एवढं सगळं झालंय रामायण महाभारत, तू काय त्या पोरीचा नाद नको सोडू रे. विश्वंभर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढलं, रस्त्यावर आणलं, रात्रभर रस्त्यावर झोपलो, तरी सुद्धा त्यांच्या नावाचा उदो 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 तू कर रे. काय जादू केली त्या पोरीनं आणि त्या साहेबांनं, तुझं तुला माहिती. आणि श्रावणीचं काय झालं, तो सगळा राग आमच्यावर काढला आणि रस्त्यावर आणलंय. एवढ्या मोठ्या घरात राहायचो, आलिशान कुठे आलो, एवढ्याशा खुराड्यात. ती म्हणते बा शोभे, श्रावणीने जरी उपकार करून आपल्याला सोडवलंय, एवढ्या मोठ्या संकटातून तिने बाहेर काढलंय, पण श्रावणीचा आणि आपला काही एक संबंध नाहीये. यापुढे श्रावणी आणि आपण कोणत्याच संबंधाने एकत्र येणार नाही आहोत. त्या पोरीचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये. तो आईचा हात हातात धरतो आणि म्हणतो की मला माहितीये माझ्यामुळे संकट ओढवलंय, मी मान्य करतोय ना, मान्य आहे मला, माझ्यामुळेच हे सगळं झालंय. म्हणतो सगळे इथेच आहे ना, सगळ्यांच्या समोर शपथ घेतो मी त्या प्रेमाच्या वाटेला परत कधीच जाणार नाही, मी तिचा नाद सोडून देतोय. आणि श्रावणीचं नातं कायमचं संपलं. मनावर दगड ठेवून शुभूने हे बोललेलं असतो. हे असं बोलतो आणि त्याला अगदी सहनच होत नाही. तो आता बाहेर निघून गेलेला असतो.
आई, अण्णा, शोभा, शशांक, सानिका सगळे बघत असतात शुभूची ती घालमेल, ती होणारी अवस्था. तरी सुद्धा घरच्या लोकांवर इतकं प्रेम असतं की मी श्रावणीचा नाच सोडतोय, आजपासून तिचा आणि माझा काही एक संबंध नाही, सगळ्यांच्या समोर शुभूने बोलून दाखवलेलं असतं. आणि शुभू हे बोलतो आणि पटकन आता निघून जातो. श्रावणी आता इकडे घरी आलेली असते आणि म्हणते की त्याने सगळा आळ स्वतःवर का घेतला, आत्याचं नाव कसं घेतलं नसेल. त्या वॉचमन बद्दल श्रावणी आता बडबड बडबड करत आतमध्ये आलेलीच असते. समोर तिच्या पुढे काय वाढवून ठेवलंय तिला अंदाजा सुद्धा नसतो. ती गडबड आहे मला कळतच नाहीये. तेवढ्यात थांब असा जोरात आवाज आलेला असतो. बघते तर काय विश्वंभर साहेब स्वतः असतात. ते वाट बघत थांबलेलेच असतात. तुला सांगितलं होतं ना शुभूच्या घरच्यांशी शुभूशी काही एक संबंध ठेवायचा नाही आणि त्या दौलतला तर सोडवायला जायचं नाही, पण तू माझं ऐकलंच नाही. शेवटी त्या दौलतला सोडवलंच. तुझ्या मदतीने दौलतला सोडवलं तेव्हाच तुला कुठेतरी दिलासा मिळाला, हो की नाही. बापाचा शब्द तुझ्या पुढे काय. आता लगेच पृथ्वी काका काकू लगेच येऊन उभं राहतात. तयारी केली आहे, अंधारात ठेवून पोरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले त्या शुभ्याने आणि त्याच्या वाटेला गेली सोय परत. तू गेलीस का त्याच्याकडे. आपण एवढा मौल्यवान हार चोरायचा प्रयत्न केला आणि अशा माणसाला तू सोडवलंयस होय. गद्दाराची साथ दिलीस तू. खोर माणसांना मदत केलीस ना श्रावणी तू. बापाचा शब्द डावललास तू, लक्षात ठेव. एकदा फक्त एकदा ऐकून घ्या. सगळा तुमचा गैरसमज झालाय आणि गैरसमज करून दिलाय बाबा. तू किंवा त्याचे बाबा असं काही करणं शक्यच नाहीये. विश्वास ठेव. कुटुंबासाठी स्वतःच्या बापाच्या विरोधात गेलीस ना. आणि त्याचा बाप इतका महत्वाचा झालाय की बापाचं सुद्धा ऐकत नाहीये श्रावणी. तू सुद्धा तुझ्या आईसारखीच निघाली ग. त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय मला. मतलबी स्वार्थ साधणारी मतलबी ओकेबाज दगेबाज पण नको नको ते आरोप लावलेले असतात श्रावणी. गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायची. आयुष्यभर माझी इज्जत नाव प्रतिष्ठा जपली मी. पुणे नाव इज्जत प्रतिष्ठा सगळं काही धुळीस मिळालंय. नाव खराब करायचंय, माझी बदनामी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता या क्षणाला माझ्या घरातून बाहेर व्हायचं, कळतंय का. आता श्रावणीला या घरातून चालतं व्हायचं अगदी स्पष्ट सांगितलेलं. काय फरक पडत नाही. तुला घरातून बाहेर काढलं म्हणून लोक काय नावं ठेवतील ना, तसंही बदनामच आहे ना मी. आणि अजून थोडा बदनाम झालं तर काय फरक पडतोय. त्यामुळे लगेच घराच्या बाहेर निघायचं. अरे बोलतीन राजे शिर्केने स्वतःच्या मुलीला घरातून हकलून दिलं. तुझ्या बाबांना सोडवलं, तुम्हाला आवडलं नाही, बरोबर ना. तुला भेटते, तुम्हाला ते आवडत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बाबा, मी या घरात राहते ना, तुम्हाला ते सुद्धा नकोसं झालंय आता. त्यामुळे खरंच तुम्हाला एवढा त्रास होणार आहे, तुमची एवढी बदनामी होणार आहे ना, त्याच्या आता हे घर सोडून जातीये मी. त्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास नको, मी लगेच निघून जातो. सोडून जायला तयार आहे पण माझं ऐकणार नाहीस, हो की नाही. बाबा तुमचा शब्द खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. इतकं सांगण्याचा प्रयत्न करतेय मी की शुभू आणि शुभूच्या बाबाची काहीच चूक नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ऐकतच नाही आहात. विश्वंभर म्हणतो की ठीक आहे जा तू, लगेच जा. पृथ्वी आणि अपर्णा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका आणि टोकाचा निर्णय घ्यायला जाऊ नका. प्लीज 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 भैया साहेब असं काही करू नका प्लीज. तिला थांबवा. मी तिला थांबवणार नाहीये. आणि पृथ्वी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्या बापलेकाला की कुठल्याही गोष्टीमुळे नातं तुटायला नको. एकदा गोष्ट झाली तर काहीच उपयोग होणार नाहीये. प्लीज हिला थांबवा, घर सोडून नका जाऊ देऊ. माझ्या नावापेक्षा शुभू आणि त्याचं कुटुंब महत्वाचं आहे ना. पोरीला विश्वंभर राजे शिर्केच्या घरात अजिबात जागा नाही, तिला जाऊच दे. आणि म्हणते सामान घेते आणि जाते. मी आता सामान घ्यायला चाललेली असते. तिचं सगळं सामान आता भरत असते कारण तिला हे घर कायमचं सोडायचं असतं. तिला फार वाईट वाटलेलं असतं, राग आलेला नसतो, तिला वाईट वाटलेलं असतं. सामान भरत असते. अपर्णा काकू येते. तू काय करतेस, तुला तरी कळतंय का श्रावणी. थांबव हे. ते रागाच्या भरात बोलले आणि तू लगेच चाललीस का. तर रागवते श्रावणी. जरा ऐकायचा, शहाणपणा करायचा नाही. म्हणते तुला तुझ्या आईची शपथ आहे, तू जर या घरातून गेलीस तर. ज्यामुळे बाबांना काय काय सहन करायला लागतंय. तोंडावर शाई फेकली, बाबांचं पद जायला लागलंय. माझ्यामुळे एवढं सहन करायला लागते तर मी का राहू इथे. मला जाऊ दे. बदनामी बाबांना माझ्यामुळे सहन करायला लागते. जाऊ दे काकू प्लीज. आता वर हे चाललेलं असतं यांचं. तेवढ्यात काही रुद्र आलेलं असतो साहेबांच्या. अपर्णा समोर येते. काही पाहिजे का तुम्हाला. बरं साहेबांशी जरा बोलायचं होतं. तुम्ही बस, आम्ही बोलवून आणते. आता रुद्राला बसायला लावलेलं असतं अपर्णाने आणि ती साहेबांना बोलवायला चालली. विश्वंभर आलेला असतो. रुद्र आला म्हणल्यावर विश्वंभर एका मिनिटात राग स्वाभाविक आहे. रुद्र मान्य करतोय मी. मुलीचा व्हिडिओ लीक झालाय, अशा मुलीशी तू कशाला लग्न करशील. होणार आहे रुद्र. करायला तयार नाहीये हे सांगायला आलाय ना तू. आता साहेबांचा गैरसमज झालेला असतो. जी माफी मागायची काहीच गरज नाहीये साहेब. मोठे आहात, कशाला माफी मागता. संदर्भात बोलायला तुमच्याकडे आलोय मी. शंकर श्रावणीचा जो काही व्हिडिओ काय छापून आलाय ना, काय बातम्या वगैरे, पार्टीच्या हायकमांडने तुमचं तिकीट कापलं. त्यासोबत पक्षाची सुद्धा बदनामी होत होती, बरोबर ना. कमांडने पब्लिकच्या प्रेशरमुळे हा निर्णय घेतला, नाही तर त्यांनाही असं करायचं नव्हतं. म्हणतो लहान तोंडी मोठा घास घेतोय सर. राजकीय संकटावर एक छोटासा उपाय सुचलाय, बघा तुम्हाला पटतंय का. त्यांच्या समोर आत्ताच्या आत्ता श्रावणीचं लग्न लावून दिलं पाहिजे. लोकांच्या नजरेत तुमची इमेज सुधारणार आणि परत तुम्हाला तिकीट मिळणार. करला आणि व्हिडिओला रातोरात विसरतील. लग्न झालं म्हणजे विषय संपला. त्याबाबत तुमच्या कुटुंबाबाबत जे काही गैरसमज आहे ते सगळे निघून जातील. चांगला आहे तुझा प्रतिष्ठित घरातला मुलगा त्याच्याशी लग्न करायला तयार होईल, कळतंय का तुला रुद्र. तू सुद्धा तयार होशील का. तू तिला काढून टाकलं असशील ना. अजून सुद्धा श्रावणीशी लग्न करायला तयार आहे. या परिस्थितीत सुद्धा कर्णाला आणि विक्रमला धक्काच बसतो की एवढं सगळं झालं तरी रुद्र कसं तयार आहे लग्न करायला. आता विश्वंभर रुद्रशी खरंच श्रावणीचं लग्न लावून देणार का आणि यावर शुभूचं काय म्हणणं असणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.